नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती, GMC भरती तसेच महानगरपालिका भरतीसाठी महत्त्वपूर्ण अशा मॅथच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. 5, 14, 32, 68, 140 आणि क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तुमच्यासाठी ऑप्शन आहेत 284, 290, 280 आणि 420. 1, 2, 3, 4. आता पाहूया आपण याच्यामध्ये डिफरन्स काढून पाहूया. 5 आणि 14 मध्ये डिफरन्स कितीचा? 9चा डिफरन्स येतो. पुन्हा 14 आणि 32 मध्ये 32 मधून जर 14 मायनस केले तर आपल्याला 18चा डिफरन्स मिळतो. त्यानंतर 68 वजा 32, 8 मधून 2 गेले 6 राहिले, 6 मधून 3 गेले 3 राहिले. आपला काय डिफरन्स 2 मल्टिप्लाय होत आहे. म्हणजे 9चा दुप्पट 18 म्हणजे दुप्पट झालं. इथं 18चे दुप्पट 36, पुन्हा इथे 36चे दुप्पट होणार. 36चे दुप्पट किती? 72. 140 मधून जर 68 केले तर आपल्याला 72 मिळेल. डिस्टन्स दुप्पट. पुन्हा इथं पण दुप्पट होणार. 72चे दुप्पट 144. 140 आणि 140 280 आणि वरचे 4 284. तर क्वेश्चन मार्कच्या जागी काय? 284 ही संख्या आहे. तर आपलं ऑप्शन क्रमांक 1 हे आन्सर करेक्ट आहे. चे 15 वर्षापूर्वी वय 30 वर्ष होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? तुमच्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन क्रमांक 1 20 वर्ष, 2 30 वर्ष, ऑप्शन 3 15 वर्ष आणि ऑप्शन 4 25 वर्ष. त्याला सोडूया आपण. काय म्हटलंय? चे 15 वर्षापूर्वीचे वय 30 वर्ष आहे. 15 वर्षापूर्वी चे वय हे 30 वर्ष आहे. 15 वर्षापूर्वी 30 असेल तर मग आज किती असेल? तर हे 15 वर्ष अगोदरचं वय आहे. याच्यात आपल्याला 15 ॲड करावं लागतील. मग आपल्याला आजचं वय मिळेल. 30 मध्ये जर 15 ॲड केले तर आजचं वय किती? 45. त्या व्यक्तीचं आजचं वय 45 आहे. पुढं क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय? तर किती वर्षानंतर त्या व्यक्तीचं वय 60 वर्ष होईल? आपला वर्ष काढायचे आहेत. आता इथे 45 आहे आज वय त्या व्यक्तीचं. तर किती वर्षानंतर 60 होईल? तर 45 मध्ये किती ॲड केल्या 60 होतील? तर 45 मध्ये जर आपण 15 ॲड केले तर आपल्याला 60 मिळतं. म्हणजे त्या व्यक्तीचं वय 15 वर्षानंतर 60 वर्ष असेल. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न. एका कपाटाची मूळ किंमत 400 रुपये असताना दुकानदाराने शेकडा 10 सूट दिली तर ते कपाट किती रुपयास मिळेल? तुमच्यासाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन 1 360, ऑप्शन 2 300, ऑप्शन 3 280, ऑप्शन 4 340. त्या कपाटाची मूळ किंमत किती आहे? तर मूळ किंमत आपल्याला दिली आहे 400 रुपये आणि दुकानदाराने त्यावर सूट दिली आहे. सूट दिली आहे 10%. सूट इज इक्वल टू 10%. ठीक. 400चे 10% किती होतात ते काढायचं आहे. 400 10% काढायचं आहे म्हणून 10 भागिले 100. टक्के काय ते वेळेस कधी पण 100 न भागायचं. इथं जर 20% असेल तर वरी 20 आणि खाली 100. 100 ही कॉन्स्टंट संख्या असेल. आता काढूया सूट किती मिळाली आहे. खालचे 2 शून्य कटले आणि वरील 2 शून्य कटले. इथं फक्त 40 शिल्लक राहिले. सूट किती दिली? 10% आणि 40 रुपयाची सूट दिली आहे. 400 वर 40 रुपये सूट दिली. मग 400 मधून जर 40 रुपये मायनस केले तर ती वस्तू कितीला पडेल? 360 रुपयाला. तर ऑप्शन क्रमांक किती? 1 ऑप्शन क्रमांक हे आपलं करेक्ट आन्सर असेल. चौथा प्रश्न. एक रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा. आपला ऑप्शन दिला आहे. एक 700 मीटर, दुसरा ऑप्शन 250 मीटर, 300 मीटर आणि 400 मीटर. आपला काय काय दिलं आहे क्वेश्चनमध्ये? ट्रेनचा वेग दिला आहे. वेग इज इक्वल टू 90 किलोमीटर प्रति तास म्हणजे एका तासाला ती 90 किलोमीटर जाते. आणि दुसरा आपल्याला वेळ दिला आहे. टाईम दिला आहे 10 सेकंद. आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. ट्रेनची लांबी काढायची आहे. आता याच्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवायचं. ट्रिक पण आहे. डिश TV. यामध्ये डी म्हणजे डिस्टन्स, टी आणि टाईम आणि व्ही आणि वेग. आता याच्यात किमती ठेवूया आपण.
डिस्टन्स किती आहे आपला काढायचं आहे, मग डिस्टन्स जशाच तसे लिहूया. टाईम आपल्याला 10 सेकंद दिला आहे, टाईमच्या जागी 10 सेकंद गुणिले वेग 90 किलोमीटर प्रति तास. वेग 90 किलोमीटर प्रति तास. आता इथं जर पाहिलं आपण, हे काय किलोमीटरमध्ये आहे आणि टाईम आहे सेकंडमध्ये. आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागेल. जेव्हा आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला 5/18 गुणायचं. आता याला सोडूया. 18 × 18, 18×5 = 90. डिस्टन्स बरोबर काय काय राहिलं, 10 × 50, 50 × 250. म्हणजे त्या रेल्वेची लांबी किती, 250 मीटर असेल. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. 5वा प्रश्न, एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, तर दोघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल? आपल्यासाठी ऑप्शन आहेत 6, 12, 18 आणि 24. आपल्याला 2 व्यक्ती दिले आहेत. पहिल्या व्यक्तीला काय ए मानूया आणि दुसऱ्याला बी. ए व्यक्ती हा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो आणि बी हा व्यक्ती 15 दिवसात काम पूर्ण करतो. आता आपल्या दोघांनी मिळून काढायचं आहे. यासाठी दोन पद्धती आहेत. एक तर लसावीची मेथड, लसावी, आणि दुसरी आहे ट्रिकच्या मदतीने काढूया. अगोदर लसावीने काढून पाहूया. 10 आणि 15चा लसावी, 15 दुनी 30. लसावी म्हणजे दोन्ही संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या, ती 30 आहे. 15 दुनी 30 आणि 10 3 30. आता आपल्याला काय काय मिळालं, तर 30 हे आहे ते एकूण काम आहे, त्या व्यक्तींना करायचं आहे ते एकूण काम, जे की 30 आहे. आणि 3 आणि 2 हे जे मिळालं आहे ते आपल्याला दररोजचं काम आहे. ए हा व्यक्ती दररोज 3 काम करतो, दररोजचे काम, आणि बी हा व्यक्ती दररोज 2 काम करतो. त्या दोघांना मिळून काम करायचं आहे. आता दोघांनी मिळून काम केलं तर काय, दोघांच्या कामाची बेरीज होणार. हे 3 करतो आणि बी 2 करतो. दोघांनी मिळून केलं तर रोजचे 5 काम कंप्लीट होणार. एकूण काम करायचे त्यांना 30. एका दिवसाला 5 काम करतात, तर 30 काम करण्यासाठी किती दिवस लागतील, तर 30ला 5ने भागायचं. 5 सख 30, म्हणजे त्यांना एकूण 6 दिवस लागतील काम पूर्ण करण्यासाठी. आता ही झाली लसावीची मेथड. आता ट्रिकच्या मदतीने पाहूया. आपला काय दिलंय, ए व्यक्ती 10 दिवसात काम पूर्ण करतो, बी हा 15 दिवसात. दोन्हीचं मल्टिप्लाय करायचं, 10 × 15. पुन्हा काय म्हटलं आपल्या क्वेश्चनमध्ये, तर दोघे मिळून काम करतात म्हणजे एकत्र काम करतात, कामाची ॲडिशन होणार. इथं पण कामाची ॲडिशन करायची. पहिला व्यक्ती 10 दिवसात काम करतो आणि दुसरा व्यक्ती 15 दिवसात काम करतो. दोन्हीच्या कामाची ॲडिशन केली. त्यानंतर 10 आणि 15, 15 × 10 150. 10 आणि 15 इथं 20 होणार, 25 होणार. 25 × 25, 25 सख 150. त्या दोघांना मिळून काम करण्यासाठी 6 दिवस लागतील. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं राईट आन्सर आहे. 6वा प्रश्न, एक नळ एक टाकी 20 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 30 तासात भरतो, तर दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल? आपल्यासाठी ऑप्शन आहेत 6, 12, 18 आणि 24. पहिला नळ आहे ए, हा नळ एक टाकी 20 तासात भरतो, आणि दुसरा नळ आहे बी, हा नळ एक टाकी 30 तासात भरतो. तर दोन्ही मिळून ती टाकी किती तासात भरतील आपल्याला काढायचं आहे. सेम अगोदरच्या सारखंच आहे. इथं अगोदर 2 व्यक्ती होते, आता इथे काय 2 नळ दिलेले आहेत. इथं पण 2 मेथडनं सोडवता येते याला पण. एक तर लसावीची मेथड आणि दुसरी आहे ट्रिकनं. लसावीनं दोन्हीचा अगोदर लसावी काढायचा. 30 आणि 20चा लसावी, 30 दुनी 60, 30 दुनी 60 आणि 20 त्रिक 60. आता हे काय, अगोदर इथं काय एकूण काम होतं, आता काय एकूण टाकीची क्षमता असेल. कारण एकूण किती भरायचे आपल्याला, पूर्ण टाकी भरायची, एकूण क्षमता. आणि खालचं काय, प्रत्येक तासाला भरल्या गेलेली टाकी. प्रत्येक तासाला किती, तर टाकी 60 लिटरची आपण मानली, तर ए नळ हा प्रत्येक तासाला 3 लिटर पाणी भरतो आणि बी नळ हा प्रत्येक तासाला 2 लिटर पाणी भरतो. नळाची क्षमता पाणी भरण्याची, नळाची क्षमता काय लिटरमध्ये. आता याला सॉल्व करूया. आपल्याला काय म्हटलंय, दोन्ही नळ मिळून टाकी किती तासात पूर्ण भरतील. आपल्याला 60 लिटरची टाकी भरायची आहे. ए नळ हा एका तासाला 3 लिटर भरतो आणि बी हा 2 लिटर.
म्हणजे दोघे मिळून एका तासात किती लिटर पाणी भरतील? दोघे मिळून 5 भरतील. 3 आणि 2 5. एकूण पाणी किती भरायचं टाकीमध्ये? 60 लिटर. 60 लिटर भरण्यासाठी किती वेळ लागेल? तर 5 न भागायचं. 5 एक 5, 5 एक 5, 1 राहिला, 5 दुनी 10. तर 12 तास लागतील. एका तासाला 5 लिटर, तर 12 तासात 60 लिटर. आता टिकणं सोडू याला. काय, पहिला नळ 20 तासात भरतो, दुसरा नळ 30 तासात भरतो. आता दोघांनी मिळून टाकी भरतायत म्हणजे दोन्हीची बेरीज होणार 20 अधिक 30. आता सोडूया. 3 दुनी 6, पुढे राहिलेले 2 शून्य. 20 अधिक 30 50 होईल. शून्य वरचा एक शून्य कॅन्सल झाला. 5 एक 5, 5 एक 5, 1 राहिला, 5 दुनी 10. म्हणजे इथं पण किती? 12 तास लागतील त्यांना टाकी भरण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. 7वा प्रश्न, खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे आणि टेबलाची किंमत ही 441 रुपये असल्यास खुर्चीची किंमत काढा. आपल्यासाठी ऑप्शन आहेत 1 189, 220, 216 आणि 400. एक खुर्ची आणि टेबल, खुर्ची टेबल यांचं गुणोत्तर दिलं आहे आपल्याला 3:7. किंमत दिली आहे टेबलाची किंमत दिली आहे 441 रुपये आणि खुर्चीची किंमत आपल्याला काढायची म्हणून एक्स मानूया त्याला. आता याचं काय होईल? तिरपा गुणाकार केले की आपला आन्सर मिळून जाईल. 3 आणि 441चा तिरपा गुणाकार आणि एक्स आणि 7चा. 3 गुणिले 441 छेदामध्ये 7. एक्सची किंमत काढायची आहे म्हणून एक्सला समोर घेऊया. 7 एक 7, 7 सुखून 42, 2 राहिले, 21 झाले. 7 त्रिक 21, 63. एक्स इज इक्वल टू 3 त्रिक 9 आणि 3 संग 18. एक्सची किंमत 189 मिळाली. इथं आपण एक्सची किंमत, खुर्चीची किंमत एक्स मानली होती म्हणजे खुर्चीची किंमत किती असेल? 189. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. 8वा प्रश्न, 54 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 5:4 आहे. त्यात किती लिटर पाणी टाकल्यानंतर दूध व पाण्याचे गुणोत्तर हे 2:3 होईल? ऑप्शन आहेत 25, 21, 35 आणि 30. आपला मिश्रण दिलं आहे 54 लिटरचं. त्यामध्ये 2 घटक आहेत, एक आहे दूध आणि दुसरा घटक आहे पाणी आणि यांचे गुणोत्तर आपल्याला दिलं आहे 5:4. म्हणजे दुधामध्ये 5 भाग हे पाणी, मिश्रणामध्ये 5 भाग दूध आहे आणि 4 भाग पाणी आहे. अगोदर आपण काढूया याच्यामध्ये दूध किती आहे आणि पाणी किती आहे लिटरमध्ये. एकूण मिश्रण आहे 54 लिटरचं, त्यापैकी 5 भाग दूध आणि 4 भाग पाणी म्हणजे दोन्हीच्या बेरजेतून मिश्रण तयार झाले. दोन्हीची बेरीज केली तर 9 येईल. 9 भागूया मिश्रणाला. 9 एक 9, 9 सखी 54. ही 6 जे मिळाले आपल्याला ते काय? एका भागाची किंमत आहे. दूध इथं 5 भाग आहे, तर एका भागानं 5 भागाला गुणलं तर आपला दूध किती आहे ते मिळून जाईल. 6 पंच 30 म्हणजे यामध्ये दूध हे 30 लिटर आहे. पाणी किती? 6 चोक 24, पाणी हे 24 लिटर आहे. आपल्या पुढं काय म्हणलंय? दूध व पाण्याचे गुणोत्तर 2:3 होईल. किती लिटर पाणी टाकल्यानंतर दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 2:3 होईल. आता इथं काय? दूध तर कॉन्स्टंट राहील 30. आपलं काय? पाणी ॲड करायचं आहे. गुणोत्तर 2:3 झालं पाहिजे. आता 30ला कितीनं भागलं तर गुणोत्तर 2 येईल. तर 30ला जर 15नं भागलं तर 2 येईल. 15 दुनी 30 आणि 15 त्रिक 45. म्हणजे दूध किती? 30 लिटर आणि पाणी 45 लिटर. पण आपण ॲड किती केलं याच्यात ते विचारलं. 45मधून 24 गेले तर किती होतील? 5मधून 4 गेले 1, 4मधून 2 गेले 2. म्हणजे आपण 24मध्ये 21 ॲड केले म्हणजे पाणी किती टाकलं तर 21 लिटर. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. 9वा प्रश्न, 21 पुस्तकांची किंमत 35 रुपये आहे तर 30 पुस्तकांची किंमत किती? आपल्याकडे ऑप्शन आहेत 1 45, ऑप्शन 2 40, ऑप्शन 3 35 आणि ऑप्शन 4 50. आपलं काय विचारलंय तर 21 पुस्तकांची किंमत ही 35 रुपये आहे, तर आपल्याला 30 पुस्तकांची किंमत काढायची किती असेल माहीत नाही म्हणून त्याला एक्स म्हणूया. यांचा तिरपा गुणाकार 30 गुणिले 35, 30 गुणिले 35 छेदामध्ये 21 आणि एक्सचा तिरपा गुणाकार. 21ला 21,
एक्स आपल्याला किंमत काढायची म्हणून पुढं न लिहित इथं न लिहिता पुढे लिहूया. एक्स इज इक्वल टू, आता त्याला सोडूया. 3 7 21, 3 1 3, राहिलेला 1 0. पुन्हा भाग जातो. 7 1 7, 7 5 35. खाली फक्त 1 राहिला. वरी 10 गुणिले 5. एक्स बरोबर 10 5 50. म्हणजे 30 पुस्तकांची किंमत 50 रुपये असेल. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. 10वा प्रश्न, 8 सेमी पाया आणि 3 सेमी उंची असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? ऑप्शन आहेत 1 12, 24, 6 आणि 18. आपलं काय दिलं? एक त्रिकोण आहे, त्याचा पाया दिला आहे 8 सेंटीमीटर आणि उंची दिली आहे त्रिकोणाची 3 सेंटीमीटर. आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? क्षेत्रफळ इज इक्वल टू 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र. याला आणखी एका प्रकारे लिहिता येतं, ते म्हणजे पाया गुणिले उंची भागिले 2. हे आपण पुढे नाही लिहिता काय केले? 2 खाली लिहिले. दोन्ही पण एकच सूत्र आहे, याच्यामध्ये काहीच फरक नाही. आता किमती ठेवूया. पाया आपल्याला दिला आहे 8 सेंटीमीटर गुणिले उंची दिली आहे 3 सेंटीमीटर, छेदामध्ये 2. बे 1 बे, बे चौक 8, 4 त्रिकोण 12. आपलं काय मिळालं? 12 चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.